त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी असं दाखल एफआयआर केलेली की रुपाली निलेश चाकणकरवर लैंगिक अश्लील अशी घाण पोस्ट आम्ही केलेली. तुम्ही पुन्हा सांगतो, आम्ही शेंगा खाल्ल्या नाहीत, आम्ही टरफले उचलणार नाही. आम्ही या रुपाली निलेश चाकणकरवर अजिबात कोणतीही अश्लील शिवीगाळ पोस्ट केलेली नाही. हो, त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जो गैरवापर केला त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील माता भगिनींना खरंच बाबाच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या. अशांचे रुपाली चाकणकरची चौकशी झाली पाहिजे, तिला अटक झाली पाहिजे, या संविधानिक मागण्या आम्ही केलेल्या आहेत. परंतु रुपाली निलेश चाकणकर सातत्याने प्रशासनाला हाताशी घेऊन जो काही खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या विरुद्ध लवकरच आम्ही कोर्टामध्ये सुद्धा त्याचं जाब मागू आणि जी काही प्रोसिजर आहे ती आम्ही निश्चित हे करू.